लोणी बुद्रुक पाथरी तालुक्यातील शेतकरी रामकिशन कोरडे सर इथं बसलेले आहे. आज त्यांचं उपोषण मागे घेण्यात आलेले आहे. आमच्यासोबत मंडळ अधिकारी आहे, त्यांच्या वतीने त्यांचे उपोषण मागे घेण्यात आलेले आहे. मंडळ अधिकारी यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. कोरडे साहेबांचं जे आश्वासन त्यांना दिलेले आहे, कोणत्या बाबतीत दिलेले आहे आणि त्याच्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार आहे पाहूया एकदा. आश्वासन देण्यात आले त्यांना उपोषणासाठी. रामकिशन बाबूराव कोरडे लोणी बुद्रुक येथील शेतकरी कालपासून उपोषणासाठी बसले होते. त्यांच्या गट क्रमांक 336 मध्ये जाण्या येण्यासाठी त्यांनी मागणी केल्याप्रमाणे गट क्रमांक 236 व 280च्या नंबर बांधावरून तहसीलदार साहेब यांनी त्यांना रस्ता खुला करून दिलेला आहे. त्यासाठी 17/3/2026 रोजी नायब तहसीलदार पाथरी, मंडळाधिकारी व संबंधित गावचे तलाठी यांनी तिघांनी मिळून यांना त्यांच्या शेतामध्ये ये जा करण्यासाठी रस्ता खुला करून द्यायचा आदेश दिलेला आहे. आणि प्रशासनाच्या वतीनं मी अशी विनंती करतो की त्यांनी उपोषणापासून परावृत्त व्हावे. त्यांचं असं म्हणणं की हे दुसरी वेळ त्यांना याच्या आधी असंच यापूर्वी त्यांनी मागणी केली होती, त्यामुळे आता त्यांच्या प्रकरणामध्ये तहसीलदार साहेबांनी फायनल डिसिजन दिलेला आहे, आदेश रस्ता खुला करून देण्यात यावा. त्यामुळे आता त्यांची समस्या कायमस्वरूपी मिटलेली आहे. आज मंडळ अधिकारी साहेबांनी आपल्या हातामध्ये एक पत्र दिलेले आहे आणि आपल्याला उपोषण मागे घेण्यासाठी त्यांनी विनंती केलेली आहे. काय सांगणार आपण? 17 तारखेला मंडळ अधिकारी साहेब तिथं स्पॉटला येऊन रस्ता करून देणार आश्वासन दिलं जाईल. म्हणून मी आता उपोषण सोडित. धन्यवाद. लोणी बुद्रुक येथील रामकिशन कोरडे शेतकरी आपल्या रस्त्याच्या जागेसाठी त्यांच्या शेतकऱ्याच्या जाण्यासाठी वाट नव्हती म्हणून उपोषणाला बसले होते. मंडळ अधिकारी यांनी त्यांना आश्वासन पत्र दिलेले. 17 मार्च 2026 रोजी त्यांचे प्रश्न मार्गी लावतील. मंडळ अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व गावाचे काही समक्ष गावकरी देतात त्यांना त्यांची जागा मोकळी करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि उपोषणकर्त्यांचं असं म्हणणं की गेल्या वर्षी सुद्धा त्यांना इथं बसावं लागलं होतं, पण मंडळ अधिकारी यांनी त्यांचं उत्तर दिलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी मागणी केली होती जागा मोकळी करून देण्यासाठी आणि शासनाने ते आदेश काढले होते, त्याची जागा ती मोकळी करण्यात आलेली आहे. पण आज 17 मार्च रोजी त्याची जागा त्यांच्या हवाले करण्यात येतील असं मंडळ अधिकारी यांचं असं म्हणणं आहे. आपण पाहत आहोत SKH न्यूज, सलमान सय्यद सोबत पाथरी.